हॅलो नमस्कार, मी कविता, शिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला दाखवते अस्तरचं कटिंग. मी पेपर पॅटर्न ठेवून अस्तरचं कटिंग करणार आहे. तर मी एकदम 2 ब्लाऊज कटिंग करणार आहे, म्हणजे अस्तर 2 अस्तर एकत्र कटिंग करणार आहे. कारण ते माझ्या कस्टमरचे एकाच कस्टमरचे मापाचे दोन्ही ब्लाऊज आहेत, म्हणून मी त्यांचे हे पेपर पॅटर्न माझ्याकडे तयार होते त्यांच्या मापाचे, तेच मी ठेवून मी आता हे तयार करणार आहे आणि कट करून घेणार आहे ब्लाऊज. हे पहा, आता ही योकपट्टी, अस्तर मी एकावर एक ठेवून एकत्र कटिंग करणार आहे. पण ब्लाऊज कटिंग करताना मी सेपरेट एक एक ब्लाऊज करून कट करून घेणार आहे, कारण ब्लाऊज दोन्ही पण वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आहेत, म्हणून मी सेपरेट ब्लाऊज पीस कटिंग करणार आहे. हे पहा, आता हे मी आखून घेणार आहे पहिलं. हे पहा, ही कटोरीचा वरचा पार्ट, म्हणजे 2 पीस कटोरीचा ब्लाऊज आहे, तर तो असा क्रॉसमध्ये ठेवून, हे पहा कपड्यावर कसं ठेवायचं आहे पहा. हे पहा, या पद्धतीने ठेवून मी कट करून घेणार आहे. म्हणजे मार्किंग करून घेते आधी आणि नंतर मग कटिंग करून घ्या. इथे एक नॉच आहे, तो एक नॉच देणार आहे. हे पहा, असं क्रॉसमध्ये कटोरी, नेहमी कटोरीचा पॅटर्न ठेवताना क्रॉस कपड्यामध्ये ठेवायचे, म्हणजे कटोरी बसायला छान बसते. हा इथे नॉच लावून घेतला आहे मी. हे पहा, आता हा भाग मी या पद्धतीने असा ठेवला आहे, कारण मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे आणि 1 मीटर अस्तर आणूनसुद्धा ते कमी पडतं, कारण बाहीसुद्धा मोठी आहे. म्हणून मी हा पॅटर्न साईड पार्ट कटोरीचा असा आडव्या कपड्यामध्ये टाकला, कारण अस्तर हे चालून जातं आडव्या कपड्यामध्ये टाकला तरीसुद्धा. पण ब्लाऊज पीसवर कट करताना ते बरोबर उभ्या कपड्यातच टाकायचं आहे आपल्याला हा भाग, आणि सरळमध्ये आला पाहिजे, हा कुठेही क्रॉस होता कामा नये. हे पहा, इथे एक नॉच आहे, तो पण नॉचचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, या हा सुद्धा कटोरीचा खालचा पार्ट, म्हणजे ह्या भागाच्या खालचा पार्ट आहे हा 2 पीस कटोरीचा. हे का मस्त असं खडूने छान असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा, हे 2 नॉच टक्स घेतो ना आपण, तिथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला टक्स घ्यायला सोपं जातं. हे बघा, इथे एक नॉच, म्हणजे हा नॉच आणि हा नॉच आपल्याला सेंटर जोडायला सोपं जातं. आणि हे 2 नॉच लावलेले आहेत, हे खालचा टक्स घ्यायला आपल्याला कटोरीचा सोपं जातं. आता पहा, ही आहे बाही. हे पहा, आता ही बाही कटिंग केलेली मी दुमड पट्टीची, म्हणजे साध्या ब्लाऊजची बाही असते ना आपण हातशिलाईची पट्टी, ती पट्टी याला ठेवलेली. तर मी ती पट्टी ते फोल्ड करून घेतली आणि ह्याच्या खाली मी अर्धा इंच मार्जिन ठेवणार आहे. आपल्याला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून शिलाई मार्जिन इथे अर्धा इंच ठेवून घेणार आहे. आता ह्याच्या खाली मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे. हे पहा,
कट करताना आपल्याला एकदम सारखं कट करून घ्यायचे, बरोबर. तर हे आता मी कट करून घेते. पहा, 2 ब्लाऊजचे 2 अस्तर. हे पहा, एक साथ कट करून घेते, कारण दोन्हींचा गळा सिंपल गोलच आहे. मी एकत्रित कट करून घेते. हे पहा, हे पहा. तर मी बंद बाजूला टाकलेले योगपट्टीचे, त्याच्यामुळे मी हे 2 योगपट्टीचे हे मधून कट करून घेते. हे पहा, ओके. ह्या 2 योगपट्ट्या वेगळ्या. एकदम कट टू कट कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जिथं मार्क केलं आहे ना त्याच्यावरून बरोबर जिथं त्याच मार्किंगवरून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, आता हा नॉच सुद्धा आपल्याला देऊन घ्यायचा आहे कैचीने, म्हणजे आपल्याला फिटिंग करायला सोपं जातं. ओके. आता हे माझ्याकडे मी फिरवून घेते. हे पहा, हे पहा, ह्याचे सुद्धा नॉच दिलेले आपण मार्क केलेले नॉच देऊन घ्यायचे पाठीमागचा टक्स घेण्यासाठी, म्हणजे आपल्याला सोयीस्कर जातं. ओके. हे पहा, बॅक पार्ट आपला कटिंग झाला. हे पहा, इथे सुद्धा नॉच मारून घ्यायचं आहे आपल्याला. मार्क केलं होतं आपण तिथं, म्हणजे फिटिंग करायला आपल्याला सोपं. आता हा कटोरीचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पहा, याला सुद्धा मार्क केलेलं होतं, नॉच तिथं देऊन घ्यायचं आहे. म्हणजे हा सेंटर आणि ह्या भागाचं सेंटर एकावर एक ठेवून आपल्याला जोडायला सोपं जातं.
हे पहा, आता हे आपलं अस्तरचं कटिंग करून झालं. हे बघा, त्या बाईला मी थोडासा पुढच्या बाजूचा शेप देऊन घेते. आता पहा, आपला हा एवढा कपडा उरला, ह्याच्यातून आपल्याला काज बटन पट्टी म्हणजे हा हुकायच्या पट्ट्या काढायच्या आणि कमरपट्टी. हे पहा, ह्यातून मी आता आईपट्टी काढून घेतली. ही झाली आईपट्टी आणि ही हुकपट्टी. हा काठपदरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे त्याला पाठीवर मी कमरपट्टी नाही लावत आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे निळावाला, ब्ल्यू कलरवाला, ह्याला कमरपट्टी लावायची गरज आहे, कारण याला फक्त एक साईड, ब्लाऊज पीसला एकच साईडला काठ आहे. त्यामुळे हे पहा, ही आईपट्टी आणि ही हुकपट्टी आणि हे मी कमरपट्टीसाठी थोडी छोटी करून घेते, रुंदी तिची. हे पहा, याप्रमाणे अशी मी कमरपट्टी काढून घेते. हे पहा, ही झाली कमरपट्टी. हुकाय पट्टी आणि कमरपट्टी. ओके, तर हा आहे ब्लाऊज पीस. तर या ब्लाऊज पीसावरती मी तुम्हाला आता अस्तरचं कापड ठेवून कटिंग करून दाखवते. हे पहा, आता पहिले मी बाहीचं कटिंग करून घेते. आता बाहीला आपल्याला जोड द्यावा लागणार आहे, कारण बाहीची रुंदी घडी खूप मोठी आहे आणि ती याच्यामध्ये बसणार नाही एवढ्या याच्यामध्ये. तर बाहीला आपण जॉईंट द्यावा लागेल बाहीला. हे पहा, असं ब्लाऊज पीसचं कापड एकदम सारखं असं सेट करून घ्यायचं आहे. थोडा जॉईंट द्यावा लागणार आहे, कारण एकाच बाजूला दिला तर तो खूप मोठा जॉईंट दिसेल. हे पहा, एवढा आणि एवढा शिलाईमध्ये जाणार. ओके, एका बाजूला दिला तरी चालेल, दोन दोन बाजूला जॉईंट द्यायपेक्षा. तर मी तो जॉईंट पुढच्या बाजूला देऊन घेणार आहे. हे पहा, या बाजूला ही आहे पुढची साईड, त्याच्यावर मी मार्किंग करते. मुंड्याची पुढची साईड जॉईंट करतानाची आपली ही वाली. असं ठेवून मी पिन लावून घेते आणि मग कटिंग करते. ओके, त्यासाठी हे पहा, पहिलं इथे 2 तुकडे असे करून घ्यायचे. हे पहा, हा असा इथे एवढा जॉईंट मी देऊन घेणार आहे बाही जोडताना. हे झालं आपलं बाहीचं कटिंग. हे पहा, त्याला पाठीवरती सुद्धा काट आहेत बॅक पार्टला आपल्या. हे पहा, हे सुद्धा असं एकसारखं जुळवून घ्यायचं घेणार आहे. हे पहा, तर ही आहे बंद बाजू आणि ही सुद्धा आहे ब्लाऊज पीसची बंद बाजू. तर बंद बाजूवरतीच पाठीमागचा भाग बॅक पार्ट आपला ठेवून घ्यायचा आहे, गळ्याचा भाग. हे पहा, असा एकसारखा ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि पिनअप करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल.
हे पहा, आता मी बॅक पार्ट पहिला कटिंग करून घेते. हे पहा, आता बाहीला जॉईंट देण्यासाठी मी इथूनच कापड कट करून घेणार आहे. हे पहा, हे झालं बाहीला जॉईंट देण्यासाठी कापड. आता या उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाकीचे कटिंग करणार आहोत. हा कटोरीचा साईड पार्ट हा आपल्याला उभ्या कपड्यामध्येच ठेवायचा आहे. याप्रमाणे हे पहा, हा असा इथे ठेवून घेऊ. हा क्रॉसमध्ये, हे पहा, हा असा क्रॉसमध्ये ठेवायचा कपड्यावर सुद्धा. आणि ही योकपट्टी, ही योकपट्टी तुम्ही इथे अशीच ठेवू शकता आडव्या कपड्यामध्ये पण. हे पहा, आणि हा कटोरीचा दुसरा भाग हा सुद्धा आडव्या कपड्यामध्ये ठेवला तरी चालतो. हे पहा, फक्त हा भाग सरळ कपड्यामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे, सरळमध्ये. फक्त कटोरीचा भाग तो क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचा आहे. आता पहा, मी याला पिन लावून घेते आणि मग कट करते. लक्षात ठेवायचे, हा भाग एकदम सरळ कपड्यामध्येच आला पाहिजे. हा क्रॉस होता कामा नये. तो क्रॉस झाला तर आपली ब्लाऊजची फिटिंग बिघडते. ही आहे योकपट्टी. योकपट्टीसुद्धा नेहमी सरळ एकदम स्ट्रेटमध्येच आली पाहिजे. तुम्ही आडव्या कपड्यात ठेवली तरी चालेल, पण एकदम सरळ ठेवा, क्रॉसमध्ये ठेवू नका. कारण क्रॉस ठेवल्याने सुद्धा योकपट्टीला पिळी पडतो आपण जेव्हा जॉईंट करतो ना त्यावेळेस. तर पहा, आता पायपिंगला क्रॉस पट्ट्या काढायसाठी मी या काटकोनाचा उपयोग करणार आहे. काटकोनात, आणि क्रॉस पट्ट्या नेहमी काटकोनातच काढायच्या, म्हणजे मग पायपिंग एकदम छान येते, असा
कुठेही पीळ वगैरे पडत नाही किंवा पलटत नाही अशी पायपिंग अजिबातसुद्धा. हे पहा, तर मी हा काटकोन असा सरळ ठेवणार आहे. हे पहा, ही बाजू, ह्या बाजू सरळ आहे त्याच्यावर ठेवून घेतलं आहे आणि ही पण बाजू सरळ, म्हणजे आपला हा काटकोनात पट्ट्या एकदम क्रॉसमध्ये निघणार आहेत. हे पहा, ओके. हे पहा, सव्वा इंचाची मी एक क्रॉसपट्टी काढून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीने असं मार्क करून घ्यायचे. हे पहा,